बाळा उघडा बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3, 7 या अंकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र कमालीची वापसी आपल्या टीमसाठी करून देत असताना कैलास भगतला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक काय असतं मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत मात्र प्रेक्षकांची मन जिंकत असताना आपण पाहतोय. थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय गावदेवी हिंदुडणे संघ. इथून शांत संयमाने खेळ करावा लागेल. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण पाहिलं गेला 3 फलंदाज मात्र स्वस्तात बाद झाले आपण पाहतोय. आणि इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला जिम्मेदारीनं इथून मात्र बॅटिंग सादर करावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश पारदे नेट नंबर 5 वरती ऑनर स्ट्राईक वरती आपण पाहतोय. या षटकातील अंतिम चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पंच आम्हाला दर्शवतात इडीचा पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 3 गडी बाद गावदेवी हेतून टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. फार चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये कुठे का होईना या सामन्यासाठी फार उशीर झालाय. बघा बल्याजोडी संघ टाइम देखील इथून अलर्ट असेल. जर का जास्त वेळ खर्च केला तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्रक्षण आपल्याला मॅनरी पॉवर प्लेच्या षटकाच्या आतमध्ये खेळावं लागलं आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. अद्यापर्यंत आपण जर का विचार केला गेला 4 मिनिटं या ठिकाणी खर्च झाले आहेत. म्हणजे कुठे का होईना चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. मात्र येणारा गोलंदाज 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करेल का हे देखील पाहावं लागेल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. दीपक पारदील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक फार चांगलं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय मोरबी विभागातील. इथून मात्र चांगले खेळ करावे लागले आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं पहिल्या गोलंदाजाचा विचार केला गेला पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरच्या 5 चेंडूवरती अवघी 1 धाव खर्च केली आणि 3 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या गेल्या आपण पाहतोय. आणि टोटल 7 धावा खर्च केल्या कैलास भगतनं. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. इथून फलंदाज आकाश पारधी आणि त्याला साथ दिली आपण पाहतोय प्रल्हाद गिला यांना चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहिलं गेला समालोचन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व द व्हॉइस ऑफ दोदानी एक पहाडी आवाज सन्माननीय आदरणीय नानूजी सामरे यांचं देखील शुभागमन झालंय. तर या मंचिकेवरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आज कुठे का होईना त्यांच्या गव्हातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव मात्र आज त्यांची देखील उपस्थित राहिली गेले त्यांचंही स्वागत असेल. उद्या आणि परवा त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. जबरदस्त फटका बॅटचा विचार केला गेला चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षण अप्रतिम जल टिपला गेला आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आकाशच्या माध्यमातून. फार तेवढं सुंदर क्षेत्रक्षण फेकी देखील अचूक आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्याचं कारण आपण जर का पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. क्षेत्रक्षण देखील तेवढं सुंदर आपण पाहिलं गेला गावदेवी भल्याजवाडे या टीमच्या माध्यमातून फार चांगला खेळ राहिला अद्यापर्यंत जर का विचार केला गेला इथून कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा फटका ऑन साइडला जरूर उडवलाय. पाहावं लागेल चेंडूखाली क्षेत्ररक्षण रमेश भगतच्या माध्यमातून विरुद्ध दिशेनं जबरदस्त जल टिपला गेला आणि धक्का क्रमांक 5 बॅटिंग करत असताना गावदेवी हेतून टीमला 9 या अंकावरती
क्या बात आहे, अप्रतिम. आपण पाहतोय कौतुक करावं तेवढं कमी असेल मैदानाच्या आतमध्ये. दीपक पारदी स्वतःला सिद्ध करत असताना ज्या रीतीनं गोलंदाजी केली आपण पाहतोय. कैलास भगत ना फक्त 7 धावा दिल्या, त्यामध्ये 3 सफलता आणि इथून मात्र अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतंय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती गणेश उगडा ऑनर्स वरती सामना करेल. आज कुठे का होईना जवळपास आपण पाहायला गेला अर्धा संघ मात्र डगआउट मध्ये बाद झाला गेला आपण पाहतोय. लोवर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहतोय. पांडलिक रिझनचं क्षेत्र निवडलं जात आहे. चेंडूखाली गोवर्धन बघा तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि फेकी थोडीशी अचूक आपण पाहतोय. पंच आम्हाला दर्शवतील निश्चित सुरुवात तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाईल. आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये यावेळी चेक केले जाईल. आपण पाहतो फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून डिसिजन मात्र पेंडिंग असेल आपण पाहतोय. तोपर्यंत संधी देऊया आरएस डीजे यांना. यावेळेस मात्र बाद होईल. रनआउटचा शिकार जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि यष्टी रक्षक देखील तेवढंच फार चांगलं पाहायला मिळालं राजन बल्लाच्या माध्यमातून. आणि फलंदाज दिलीप यावेळेस मात्र बाद होईल. 6वा धक्का लागला गेला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी हेतून टीमला 10 या अंकावरती आहे. जबरदस्त आपण पाहतोय कुठे का होईना संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण चौधरी ऑन स्ट्राईक वरती. बाळकृष्ण ऑन स्ट्राईक सामना करेल. शॉर्ट आपल्यांचा चेंडू अपील पाहायला मिळाली आहे, मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी. आणि पंच आम्हाला दर्शवतात इट इज वाईट चेंडू. त्यामागचं कारण वाईट वाजवण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षकांना, अतिशय चातुर्य दाखवलं होता, मात्र इथून वाईट आपल्याला पाहायला मिळाला. आणि 11 धावा आपण पाहतोय. एका धावेसाठी इथून प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या अनुषंगानं अद्यापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय फक्त 11 धावा. पुन्हा एकदा मात्र गुडलँड स्पॉट वरती प्रत्येक चेंडू गणित अपील आपल्याला पाहायला मिळते. पंच आम्हाला दर्शवतात षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 5 गडी बाद 11 धावा. बल्ल्याचवाडी संघ आपण जर का पाहिलं गेलं 11 मिनिटं झाले 2 षटकासाठी. हे षटक 4 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यावं लागेल. इथून मात्र लक्ष असू द्या गावदेवी बल्ल्याचवाडी संघ 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी हेतून टीम 6 गडी बाद 11 धावा एक नाजूक स्थितीमध्ये. इथून मात्र आक्रमण करावं लागेल आपण पाहतोय. समोर फलंदाज गणेश उगडे ऑन स्ट्राईक. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला कंप्लीट करायचं आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि प्रत्येक चेंडूकडे अपील आणि अपील पाहायला मिळते. इथून आपण जर का पाहायला गेला डॉट चेंडू सांगता. इथून मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. केलेली निराशा पहिल्या फलंदाजांना आणि त्यानंतर मात्र हा दबाव. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र इथून निशाणा चुकला आणि तोपर्यंत चोरटे धावा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2च धाब्यावरती मात्र यावेळी समाधान मानलं जाईल. आणि 2 धावेनं 13 धावा आपण पाहतोय. 6 गडी बाद जे गावदेवी ही दोन्ही टीमची धावसंख्या. थोडासा संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये आज कुठे का होईना सर्व प्लेयर्सला मात्र बॅटिंग करण्याची संधी मिळते की काय हा देखील प्रश्न विचारला जाईल डगआउटमध्ये. ज्या अनुषंगानं भरत या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि तिथून जो बाद झाला त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्या. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज जबरदस्त प्रयत्न राहिला होता सेकंड स्लिपमध्ये कैलासच्या माध्यमातून, मात्र झेल सोडलाय आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव. आणि या सिंगलच्या सहाय्याने 14 धावा आपण पाहतोय. धाव लागल्या गेल्यात. गोलंदाजाचा विचार केला गेला आपण पाहायला गेला आकाश बांगारी 3 चेंडू फार सुरेख फेकल्यात आणि इथून मात्र हे 3 चेंडूची सफर कशा रीतीने राहिली हेच देखील पाहावं लागेल.
3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी आणि 3 चेंडू फेकण्यासाठी इथून मात्र 2 मिनिटाचा कालावधी असेल. त्यामध्ये हे षटक कंप्लीट करावं लागेल. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध यावेळेस पाहावं लागेल. चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार मॅक्झिमम आणि 6 धाब्यांसाठी हा बिगेड षटकार. तब्बल 8व्या क्रमांकावरती येऊन षटकार मारू शकतो. म्हणजे किती खोलवरची फलंदाजी आहे गावदेवी हिंदुस्थान टीमच्या बाजूला आपण पाहतोय. या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 20 या अंकावरती आहे. आपण जर का पाहिले गेले या स्पर्धेतील हा 49 व 6 आपल्याला स्कोरर आपण पाहिले गेला माहिती देत असताना इथून जर का पाहिलं गेलं जबरदस्त चेंडू फेकला गेला आणि इथून डॉट चेंडू सांगता फार चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. आणि इथून आपण पाहिलं गेला अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथून जर का चांगला खेळ करायचा असेल तर इथून मोठे फटके हवाई प्रहार करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना गावदेवी हिंदुस्थान टीमसाठी समोर फलंदाज बाळकृष्ण चौधरी. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध आणि या स्पर्धेतील 50वा षटकार आपण पाहतोय ठोकलाय बाळकृष्ण चौधरीच्या बॅटमधून हा दमदार बिगेट. अप्रतिम संगीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत आपण पाहिलं. 17 नोव्हेंबर 2012 रोजी आपण पाहतोय त्यांचं निधन झालं. गेल्या अखंड हिंदुस्थानमध्ये त्यांचा दबदबा होता ज्याने मराठी माणसाला ताट मानेनं जगायला शिकवलं असं एकमेव नाव आपण पाहू शकाल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली 6 गडी बाद 26 धावा. अंतिम स्लॉगरचा हाणामारीचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश भल्लाल आपण पाहतोय. समोर फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती सामना करेल गणेश उगडा. ज्या बाळकृष्ण चौधरीने 2 षटकार ठोकलेत मॅचमध्ये पुन्हा एकदा मात्र कुठे का होईना आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. त्या बाळकृष्णला स्ट्राईक देखील इथून मिळेल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश यावेळी सज्ज होईल. थोडासा दबाव अडथळा निर्माण झाला गेला आपण पाहतोय रनअप मध्ये. आणि इथून आपण जर का पाहिलं गेला समोर फलंदाज गणेश उगडाला देखील आज संधी मिळाली आहे. 7व्या क्रमांकावर का होईना कितव्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आला आहे हे विसरून आपला चांगला खेळ कशा रीतीने करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय गणेश. अतिशय अप्पर कटका सुंदर फटका लॉंगन क्षेत्रामध्ये रमेश भगत यावेळेस मात्र चुकी करतोय. बॅकअप साठी फलंदाज आला होता मात्र तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल. रिस्की धाव आणि पंचांचा फिंगर अप आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज होईल बाद. मिळतील धाबात 2 आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 28 या अंकावरती आहे. फार चांगला निर्णय राहिला गेला ज्या ठिकाणी रनआउट ठरला गेला कारण स्ट्राईक बाळकृष्ण चौधरी या फलंदाजाला ठेवायची होती. ज्या बाळकृष्णानं तब्बल 8व्या क्रमांकावरती येऊन 2 षटकार ठोकलेत. मॅचमध्ये कुठे का होईना एक चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रकाश यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉट आपल्याला आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग करता आलं नाही या अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. या चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगला चेंडू होता आपण पाहतोय. जर का बॅटच्या मधोमध आला असताना तर निश्चित स्वरूपात आपल्याला समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र कुठे का होईना फलंदाजाला थोडंसं अपयश येत असताना आपण पाहतोय. यावेळेस बॅटच्या मधोमध आणि यावेळेस चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार मॅक्झिमम 6 धाब्यांसाठी हा बिग हिट कृष्ण चौधरीच्या बॅटमधून.
असं वाटलं होतं 20-25च्या आसपास रोखलेच जाईल, मात्र केलेली कमालीची बॅटिंग आपण जर का पाहिलं गेला या स्पर्धेतील 50वा सिक्स देखील त्याच्या बॅटमधून आणि हा 51वा सिक्स आपण पाहिला आहे. आणि इथून संघाची टोटल धावसंख्या सन्मानजनक 34 या अंकावरती. प्रकाश बल्लावरती आक्रमण, संघाचा प्रमुख खेळाडू आणि त्यावरती प्रहार आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल जे सुरुवातीच्या फलंदाजाला जमलं नाही त्या 8व्या क्रमांकावर येऊन आपण पाहतोय बाळकृष्ण आपली बॅटिंग करत असताना इथून दबाव पाहायला मिळाला. पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईड चेंडू. अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 7 गडी बाद, 36 धाबा, 35 धाबा आणि या 35 धाब्यावरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे फार चांगली बॅटिंग पाहायला गेल, कारण कुठे का होईना 2 षटकामध्ये आपण धावा पाहिले होत्या 13 आणि त्यानंतर फार चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपण पाहतोय. पुढचा चेंडू अप्रतिम आणि हा 4था षटकार. फलंदाज बाळकृष्ण चौधरीच्या बॅटमधून लाजवाब बॅटिंग, संकट मोचक बॅटिंग कशी असावी मैदानाच्या आतमध्ये साध्य केले आपण. माध्यमातून योगेश वाघ सरांचा आवाज आपण ऐकलात. द व्हॉइस ऑफ मुरबाड. फार मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी अंतिम षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 41 या अंकावरती आहे. 3 षटकामध्ये कुठे का होईना फार कमी धावसंख्या पाहिली होती आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये आक्रमण, प्रमुख खेळाडू प्रकाश बल्लावरती प्रहार आणि इथून पाहावं लागेल समोर फलंदाज बाळकृष्ण. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पंच आम्हाला सांगत असताना पुन्हा एकदा खराब चेंडू मिळेल अतिरिक्त धाव आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 42 धावा. म्हणजे एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळालं आपण पाहतोय. कौतुक करेन मी बाळकृष्ण या फलंदाजाचा. तब्बल 8व्या क्रमांकावरती आला, 4 षटकार ठोकत एक चांगला आपल्या डावाला मात्र सापडला आपण पाहतोय. कुठे का होईना जी निराशा दाखवली सुरुवातीच्या फलंदाजानं आणि त्यानंतर मात्र अप्रतिम खेळ राहायला गेलाय. या मॅचचा विचार केला ना तर आतापर्यंत फक्त 2 सिंगल आणि 1 डबल आणि त्यानंतर फक्त षटकारांची भाषा बोलली गेली आहे आणि त्याच्या जोरावरती अद्यापर्यंत 5 षटकार या मॅचमध्ये आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन, मात्र लाईन खराब. पुन्हा एकदा हा दुसरा खराब चेंडू. मिळतील धावा 1 आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 43 या अंकावरती. प्रमुख गोलंदाज, प्रमुख खेळाडू संघाचा आणि त्याच्यावरती दबाव निर्माण केला आहे, कारण समोर बाळकृष्ण चौधरी ज्याने 4 षटकार ठोकलेत अद्यापर्यंत. जबरदस्त मॅचला कलाटणे दिले आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडूला उंची तेवढी लांबी आणि चेंडू जाईल सीमा पार. वाईडिश मिडविकेट मधून 6 धाब्यांसाठी हा 5वा षटकार बाळकृष्ण चौधरीच्या बॅटमधून. मध्ये शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतोय आणि इथून मात्र पंचावन्न दर्शवतात षटक क्रमांक 4 संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली 7 गडी बाद, 49 धावा आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 50 धावेचं लक्ष ठेवलं आपण पाहतोय. विचार केला गेला अंतिम षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या प्रकाश बल्लाना आणि अंतिम षटकामध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपण पाहतोय. 50 धावेचं लक्ष ठेवलंय आणि यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 4था सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला साई स्टार दोधानी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी गारमाळ. दोन्ही टीम्सला हा पहिला कॉल असेल की टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे.
जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आपल्याला बदल पाहायला मिळेल. आमचे परम बंधू द व्हॉइस ऑफ ज्योती करमळ्या प्रकाश भगत, थँक्यू सो मच. सोन्याचा झुमका चांदी साय स्टार दोधानी संघ त्यांच्या विरोधात संघ असेल गारमाळ संघ. तर दोन्ही संघात पहिला पुकार या आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण या लगेच नेक्स्ट सामन्यासाठी टॉस केला जाईल. बघा बॅट्समन बघा लगेच या मैदानामध्ये दाखल व्हा. लगेच बॅट्समन तुम्हाला टाइम अलर्ट असणे. बघा दोन्ही टीमला टाइम अलर्ट असणे याची दक्षता घ्या, याची नोंद घ्या. भरपूर मोठा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघ बघा 2 षटकामध्ये किमान स्वप्नील अहवाली जर विचार केला ना 11 धावा होत्या. हॅलो, तर या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली जाईल. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील चौथा सामना साई स्टार दोधानी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी गारमाळ. टॉस जिंकलाय साईनाथ दोधानी टीमनं. निर्णय डिसिजन पेंडिंग राहील. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती ना स्वप्नील अहवाली पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना बल्ल्याचवाडी संघानं फार चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या कैलास भगतनं. दुसऱ्या षटकामध्ये संघाच्या प्रमुख गोलंदाजानं गोलंदाजी केली होती. खरं तर दीपक पारधीचं कौतुक करावं लागेल. त्याने 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले. त्याच नंतर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती आकाश बांगारीनं. महागडी गोलंदाजी 15 धावा खर्च केल्या. आणि त्याच नंतर प्रकाश बल्लानं तब्बल चौथ्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या. भरपूर वेळ लागला षटक संपायला. तब्बल 10 चेंडू फेकले आणि त्या 10 चेंडूमध्ये 23 धावा ठोकल्या. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये भरपूर महागडी गोलंदाजी ठरली. 2 षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या. एकट्याने तब्बल 9 चेंडू सामना केला. 8व्या क्रमांकावरती येऊन ताबडतोब फलंदाजी दाखवली. खरं तर बालकृष्ण चौधरी या खेळाडूंना प्रेक्षकांची मन जिंकली. खरं तर काय फटकेबाजी पाहायला मिळाली. तब्बल 5 षटकाच्या बॅटमधला सामन्याला सुरुवात. आपटाकर बॉल अगदी पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल काढलाय. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्याने धावफलकावरती धावा 1 धाव संख्या. खातं आकडून ओपन केलंय बल्ल्याचवाडी संघाच्या खेळाडू राजन भल्ला. आणि आता ऑन स्टॅग वरती तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल कैलास भगत ही मैदानामध्ये जोडी दाखल झाली. विस्फोटक जोडी. या पॉवर प्ले षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ क्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला आहे यावेळेस. आनंद कार्पेटच्या साईने डीप फाईन लेग मध्ये चेंडू अजिबात थांबणार नाहीये. कारण मैदानाचा विचार केला ना मैदानाची आउटफील्ड भरपूर पास मिळतील. 4 धावा ठोक डीजे.
पहिलं षटक फेकत असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाल्या पहिल्याच बॉलवरती ठोकला शानदार चौकार. इथे डीप फाईन लेग मध्ये कैलास बघत खेळाडू. हा प्रकार बॉल कैलाससाठी संधी होती आणि इथे बघा पंचांचा एस सिग्नल आला. एस इट इज अ वाईड बॉल. मेल एक अतिरिक्त धाब्याने भर पडली तर टीमची धावसंख्या. बल्ल्याच्या वेळी संघ बॅटिंग करत असताना धावपलकावरती धावा लागल्या. बिनबाद 6 धावा. चांगली सुरुवात झाली. आता उरलेल्या 4 चेंडूचा सामना चांगल्या प्रकारे करावा लागेल बल्ल्याच्या वेळी टीमला. बल्ल्याच्या वेळीचा विचार केला ना फार चांगले खेळाडू या टीम मध्ये. तुम्ही मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु गॅप मध्ये भरपूर चांगला फटका. अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल केलाय. दन करीत चाललाय सीमा पार. या मिळतील या 4 धावा पुन्हा एकदा कैलास भगतच्या बॅटमध्ये. या पहिल्या षटकामध्ये करत असताना 1-2 खेळाडू फार चांगला संघर्ष करत असताना आतापर्यंत 2-1 खेळाडू पाहू शकाल. कैलास भगतचा विचार केला ना गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की महागडे षटक होईल परंतु 5 चेंडू ज्या प्रकारे फेकले. पटका भरपूर चांगला आहे. भरपूर विशेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. चाललाय सीमा रेषा पार. 1 बाउंड सीमा पार. मिळतील पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार कैलास. तीन बॉल वरती चौकार हॅट्रिक कंप्लीट आजच्या दिवसामध्ये कैलास भगत या खेळाडूच्या नावावरती. काय कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला ट्रॅव्हल केलाय. लॉंगअपचा क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय चेंडूनं. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास आहे आणि या 3 धावा मिळतील. 3 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट एकदा जोरदार टाळ्या दोन्ही खेळाडूसाठी. काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली कैलास भगतच्या बॅटमध्ये. सलग 3 चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले आणि 4थ्या बॉलवरती 3 धावा आल्या. धावपलकावरचा विचार केला ना धावपलकावरती धावा लागल्या. बल्ल्याच्या वेळी संघ बॅटिंग करत असताना तब्बल बिनबाद 17 अशुभ आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 50 धावेचा सेट टार्गेट असणार आहे बघा. जी फलंदाजी करायची पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली केली. कैलास भगत या खेळाडूंना फार चांगला खेळ दाखवला पहिल्या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल अजूनही या षटकामधला अंतिम बॉल असेल. फटका बसला गेला. बॅटची इनसाइड एज. विकेट किपर वेष्टीरक्षक असणार. कुठली चुकी अजिबात नाहीये. पहिला झटका लागलाय गावीदेवी भल्ल्याची वेळी टीमला. बॅक टू पॅव्हेलियन राजन भल्ला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये जे धावांची गरज धावा जर आल्या धावपलकावरती 17 एक गडी बाद. शेवटच्या अंतिम बॉलवरती पहिल्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती राजन भल्ला बॅटची इनसाइड लागून गणेश या खेळाडूंना यष्टीरक्षक होता. फार चांगला झेल टिपला गेलाय. पहिला गडी गारद झालाय गावदेवी भल्ल्याची वेळी संघ. बघा दोन्ही टीमला टाइम अलर्ट असणार आहे बघा. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत. 17 धावा धावपलकावरती. येणारे 18 चेंडू असतील. 33 धावांची गरज म्हणजे 11 प्रति ओव्हर मध्ये गाठायचे बघा. सरासरी प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 11 धावा करायचे आहेत तरी सामना जिंकेल. पण तसा खेळ करावा लागेल. नवका खेळाडू दाखल झालाय स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती. संघाचा प्रमुख खेळाडू प्रकाश भल्ला. खूप मोठं नाव पाहायला मिळतंय या मोरबी विभागामध्ये. गावदेवी भल्ल्याची वेळी संघाकडनं सातत्याने मोठे फटकेबाजी करत असतो तो खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चला टाइम अलर्ट असणार बघा. गावदेवी हेदुटणे संघ. गणेश उघडा सांघिक दुसरे षटक प्रगतीपथावरती. पहिल्याच बॉल वरती कमालीचा फटका. ताकद भरपूर नाहीये लागली परंतु क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल सोडलाय. ज्या खेळाडूनं चौकार हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिले आजच्या दिवसामध्ये कैलास भगतचा झेल सोडलाय पहिल्याच बॉल वरती.
चांगला चेंडू रिलीज केला होता, अगदी स्लॉट मध्ये थोडस एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाहीये खेळाडूला. फलंदाज होता स्ट्राईक एंड वरती कैलास भगत, हा खेळाडूचा झेल सोडलाय. आता या ज्या वेळी तुम्ही खेळाडूचा झेल सोडत असताना त्यावेळी मात्र त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि नंतर तो खेळाडू रंग उधळायला सुरुवात करत असतो आणि तेच चित्र पाहायला मिळेल आपल्याला. आणि इथे पहिल्याच बॉल झेल सोडला गेलाय. फुलटॉस बॉल, मगाशी उल्लेख केला स्वप्नील अहवाली या खेळाडूचा सातत्याने विस्फोटक म्हणून खेळाडू ओळखला जातो या आपल्या मोरबी विभागामध्ये. बल्लाचवाडी संघाकडनं सातत्याने चांगला खेळ करलाय आणि पहिल्याच फुलटॉस बॉलवरती स्ट्राईक मिळाली. पहिल्याच बॉल जे ठोकलाय शानदार षटकार. ठोक डीजे. राईट फॅक्टरचा इथे बघा रेफर केलाय बॅट्समन ना, रिव्ह्यू घेतला बॅट्समनचा असेल रिव्ह्यू. इथे ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाते बघा. याच नंतर बघा सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवला जाईल. थोडासा कोऑपरेट करायचं बघा दोन्ही संघ देखील. तर बघा यामधून जो संघ जिंकेल तो मलंगड कोपऱ्याजवाडी या संघाच्या अगेन्स्ट सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळेल आपण पाहतोय. काही कारणास्तव मलंगड या टीमला दुसऱ्या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी जायचं आपण पाहतोय, थोडं कॉपरेट करायचं आहे. चला फेअर डिलिव्हरी असणार बघा. अगदी फुलटॉस बॉल वर होता, फुलटॉस बॉलचा फुलटोल वसुली धावांची केली. खरं तर या प्रकाश बल्लानं ज्या धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये अंतिम षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या प्रकाश बल्लानं 23 धावा 10 चेंडूमध्ये 10 चेंडू फेकले होते त्या षटकामध्ये आणि तब्बल 23 धावा टोकल्या होत्या बाळकृष्ण या खेळाडूंना. आता तीच फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती फुलटॉस फॉल फेकला होता गणेश उघडा या गोलंदाजांना आणि पहिल्याच बॉल ठोकलाय शानदार षटकार. या षटकाराच्या मध्ये धावफलकाचा विचार केला ना, धावफलकावरती धावा लागल्या. गावदेवी बल्लाचवाडी संघ बॅटिंग करत असताना एक गडी बाद झाला. 24 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग, दोन्ही संघ तुल्यभर, फार चांगली लढत, अगदी चुरशी सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. कैरवाडीची स्पर्धा नावाची खरी तर फार चांगली. पटका अनंत कार्पेटच्या साह्याने टॅपिंग शॉट पाहायला मिळालाय. लॉंगांचा खेळाडू खराब क्षेत्ररक्षण, इथे चुकीला अजिबात माफी नाहीये. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय. डीजे वरती लागले गेल्या. अशी जर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण पुन्हा एकदा तर तुम्हाला हार पत्करावी लागेल. ज्या वेळी तुम्ही चांगला खेळ करत ना त्यावेळी तुम्हाला क्षेत्ररक्षणचा फार डिपार्टमेंटमध्ये चुका कमी कराव्या लागतील. इथून चांगला सुधारणा करणं फार गरजेचं आहे. अलॉंग द बॉडी इथे पुन्हा एकदा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशाराला इट जो वाईड बॉल मिळेल. एक अतिरिक्त धाबेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या एक धाबेने पुढे सरकली जाते 29 धावसंख्येवरती. बघा दुसरा षटक चालू असताना 3 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्या. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. आता पुन्हा एकदा डीप फाईन लेग मधून ठोकलाय शानदार षटकार. प्रकाश बल्लाच्या बॅट मधून आला दुसरा षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या. काय बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. दोन्ही या खेळाडूंना पार्टनरशिप बघा चांगली झाली बघा. 35 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते. राजन बनला केला होता 1 धावसंख्येवरती वैयक्तिक योगदान दिलं, त्याच नंतर बाद झाला म्हणजे 34 धावसंख्येवरती पार्टनरशिप पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू काय विस्फोटक सादर पाहायला मिळाला खेळपट्टीवरती. चांगला खेळ दोन्ही खेळाडूचा राहिला गेलाय. प्रकाश बल्लाचा विचार केला, 1 डाऊन साठी आला होता. 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने 16 धावसंख्येवरती वैयक्तिक वरती खेळतोय बघा. 3 चेंडू मध्ये कमालीची बॅटिंग. उलटॉस बॉल आनंद कार्पेटच्या साह्याने डीप मिड विकेटचा खेळाडू आहे. चेंडू उचलणार, फेकी करणार, मिळेल फक्त 1 सिंगल धाव. फार उशिराने 1 सिंगल धाव मिळाले. 5व्या बॉलवरती 1 सिंगल धाव आले. 36 धावा धावफलकावरती. धावांची पुरेपूर वसुली केली 2 षटकामध्ये. ज्या खरं तर धावा पाहिजे होत्या गावदेवी बल्लाचवाडी टीमला त्या धावाकरांचे धावा पाहायला मिळतात. धावफलकावरती 36 धावा. अंतिम बॉल कैलाससाठी संधी होती.
गॅप भरपूर मोठी डीप मिड विकेट आणि लॉंगनच्या अगदी मधून चेंडू ट्रॅव्हल केलाय. मिळतील या 4 धावा अंतिम बॉल वरती. डीजे बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय पूर्णपणे. आता समीकरण पगड जड केलंय बघा, सोपं केलंय बघा. अगदी 10 धावींची गरज, फक्त येणारे 12 चेंडू. आता फक्त 10 धावींची गरज गावदेवी भल्लाचवाडी टीमला. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. बघा यामधून जो विजय संघ होईल तो मलंगड संघासमोर लढत असेल. याच नंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल लगेच. थोडस आयोजकांना मलंगड टीमला सहकार्य करा. चाळीस धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. धावपलकांचा जर विचार केला, वाऱ्यासह धावा धावपलकावरती आल्या आणि येणारे 12 चेंडू असतील. फक्त 10 धावींची गरज. प्रकाश बल्ला ऑन फायर. काय बॅटिंग पाहायला मिळाली खरं तर या खेळाडूची. अक्षरशः हे नाव चर्चेत राहील वागीश्वर चषकामध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रकाश बल्ला आणि कैलास भगत हे दोन खेळाडू गावदेवी भल्लाचवाडी संघाचे. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. अगदी धावांची वसुली केली या दोन्ही खेळाडूंना. येणारे अंतिम 12 चेंडू असतील. 10 धावींची गरज. नवीन गोलंदाज पाहू शकाल जयराम उगडा. पहिल्याच बॉल वरती यष्ट्यांचा वेध घेतला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसरा गडी गारज संघाचा प्रमुख खेळाडू प्रकाश बल्ला बॅक टू डग आउट. टायमिंग सॉन्ग पाहायला मिळाला नाना खंडवीच्या माध्यमातून. आर.एस. डीजे फार चांगला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. डीजे आर.एस. डीजेच्या माध्यमातून चांगला सॉन्ग पाहायला मिळाला. अगदी टाइम मध्ये सॉन्ग लावला गेला. जशा खेळाडूच्या दांड्या उद्ध्वस्त केला तसं सॉन्ग देखील पाहायला मिळालं नाना खंडवीच्या माध्यमातून. नवीन खेळाडू दाखल झालाय दीपक पारदी. पहिल्याच बॉल होती मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू डीप मिड विकेटचा असणार तैनात. बघत जवळपास भल्लाची वाडी संघाच्या दरम्यान सामना आला आहे. ज्या प्रकारे अशी जर फलंदाजी राहिली तुम्हाला समीकरण चेंज पाहायला मिळेल. ठोक डीजे. जयराम उगडाच्या गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी. ही खरं तर गोलंदाजी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये हवी होती हे गावदेवी हे दुटणे टीमला. ती कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये. येणारे 12 चेंडू होते अंतिम आणि 10 धावींची गरज होती. आता सामना फिरला गेलाय. येणारे 10 चेंडू असतील आणि 10 धावींची गरज. बॉल टू रन समीकरण पाहू शकाल. आकाश बांगारी मैदानामध्ये दाखल झाला गेलाय. 3 गडी बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती दाखल झाला खेळाडू स्ट्राइक एंड वरती आकाश बांगारी. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत जास्त चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकने चुकी केली बघा. 3 बॉल वरती 3 सफलता प्राप्त केल्या असत्या आणि ते काय घडलं गेलं, जेल सोडला गेलाय. अगदी लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक आला होता चेंडू पर्यंत, परंतु जेल घेण्याचा प्रयत्नही केला नाहीये आणि ते मिळतील या 2 धावा. आकाश बांगारीवरती जबाबदारी. बघा ज्या खेळाडूने चांगला खेळ दाखवला तो खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती जास्तीत जास्त राहिला बघा.
कैलास भगतला स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार आहे बघा. बल्ल्याची टीमच्या आकाश बांगर या खेळाडूला फार चांगला खेळ दाखवला त्यानं. वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. कैलास भगतचा विचार केला ज्याच्या बॅटमध्ये 4 चौकार पाहिले बघा. कमालीची बॅग 20 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला फटका अगदी लॉंग अपच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चकवा दिलाय खेळाडूला आणि या मिळतील या नशिबाच्या 4 धावा. डीजे मिळाले खर तर जीवदान मिळालं आणि त्याच नंतर सोनं केलंय. दुसऱ्या बॉलवरती ठोकलाय शानदार चौकार. कमालीचा फटका चाललाय थर्ड मॅन दिशेमध्ये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार आणि ते सामना फिनिश केलाय बघा या खेळाडूंना. आणि ते तब्बल 7 चेंडू राखून सामना फिनिश केलाय बघा. आणि बघा या सामना विजय झालाय गावदेवी बल्ल्याचवाडी संघ. हाडलं का गावदेवी हेदुटणी संघ. तर गावदेवी बल्ल्याचवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करते आपण टॉस करण्यासाठी रिपोर्ट साधा. लगेच सामना असणार बघा. तर दोन्ही संघांनी फार चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांना शेक हँड करायचं बघा. सामनावीर ठरला गेला बघा. अतिशय दमदार खेळ दाखवला.